जळगावच्या भुसावळ शहरातून 2 बांगलादेशी तरुणींना अटक। ओळखपत्रांबद्दल संशय निर्माण झाल्यानं तरुणींना घेतलं ताब्यात। नांदेड बनावट जन्म दाखला प्रकरण किरीट सोमय्या यांनी दिली पोलीस ठाण्याला भेट। स्थानिक नेत्यांचा समावेश असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप। वर्ध्याच्या जामणी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंचासह 2 सदस्याचं सदस्यत्व रद्द। आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर न भरल्यानं सदस्यत्व केलं रद्द। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्याचं आंदोलन। अनेक महिन्यांचं थकीत वेतन मिळवण्याकरता शोले स्टाईल आंदोलन। सोलापूरच्या मोहोळ आणि बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। सतत पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीची पाणी पातळी वाढली। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शेतकऱ्यांचे जनावरांसह शेतमालाचं नुकसान। अकोला जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। पावसामुळे शेतकऱ्याची 5 एकर जमीनही धोक्यात। रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढला। 24 तासात 257 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसानं धाराशिवमधील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान। आर्थिक फायदा देणारी उन्हाळी कोथिंबीर पावसामुळे मातीमोल। अमरावती जिल्ह्यात पावसामुळे शेतात चिखल आणि पाणीच पाणी। चिखलामुळे पेरण्या धोक्यात। अंमली पदार्थ उत्पादन करणारी टोळी मुंबईतून जेरबंद। 24 कोटी 42 लाख 80 हजारांचा एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल हस्तगत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।